मानचे माजी आमदार पाणी योजनांचे शिल्पकार कैलासवासी धोंडीराम वाघमारे यांचा जयंती सोहळा गोंदवल्यातील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी वाघमारे कुटुंबियांच्या वतीने वृक्षारोपण करून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं। तसेच स्वर्गीय धोंडीराम वाघमारे लिखित हुंदका या काव्यसंग्रहाचं वाटप यावेळी करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी श्री संत गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष मधुसूदन मोहिते, राजेंद्र शेलार, संचालक बाळासाहेब माने, मारुती महाराज माने, दादासाहेब कटके, अभय वाघमारे, शिवाजीराव महानवर, बाळासाहेब रणपिसे, आप्पासाहेब देशमुख, मुख्याध्यापक प्रशांत घारगे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मधुसूदन मोहिते म्हणाले, श्री संत गाडगे बाबांच्या विचाराने चालणाऱ्या माजी आमदार स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचं कार्य अखंडितपणे सुरू ठेवणं गरजेचं आहे। वाघमारे कुटुंबियांकडून हा वारसा जोपासला जात असल्याचा खूप अभिमान आहे। राजेंद्र शेलार म्हणाले, मानदेशातील लोकांचं जीवन सुखकर होण्यासाठी स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांनी केलेला प्रयत्न अनमोल आहे। या भागातील प्रश्न सोडवून जीवन सशक्त बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्यांचा विचार तळागाळात पोहोचवणं गरजेचं आहे। स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचे चिरंजीव अभय वाघमारे यांनी धाडस, जिद्द व कष्टाची तयारी असेल तर आयुष्य सुखकर होतं, हे माजी आमदार स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांनी स्वकृतीतून दाखवून दिलं असं सांगितलं। आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या आश्रमशाळेतून असंख्य धोंडीराम वाघमारे निर्माण व्हावेत असंही ते म्हणाले। धोंडीराम दादा पदाने जरी आमदार होते तरी ते मनाने फार हळवे होते। त्यांचा जीवन प्रवास हा अत्यंत कष्टाचा आणि त्यागाचा होता। तुम्हाला आज एवढं मोठं वसतिगृह आहे, शिक्षक आहे, तुम्हाला शिकण्यासाठी सगळ्या सुखसुविधा आहेत, परंतु त्यांचा जन्म अशा कुटुंबात झाला त्यांना 4-4 दिवस खायला मिळत नाही। 1 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले। त्यांच्या आईने शेतात मोलमजुरी करून, इतरांच्या घरीदारी काम करून त्यांना वाढवलं। दादांमध्ये एक जिद्द होती की त्यांना शिक्षणासाठी प्रचंड त्यांची ओढ होती। आणि आज मला तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की तुमच्यापैकी एक कधीतरी, एक नाही असंख्य असे धोंडीराम वाघमारे या मान तालुक्यात जन्म घ्यावे। येणाऱ्या काळामध्ये या मान तालुक्याच्या विकासामध्ये या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहील। त्यांच्या शिक्षणाबद्दल मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय, कारण का तुम्ही आज हे आमचं भविष्य आहात। मान तालुक्याचं भविष्य आहात, सातारा जिल्ह्याचं आहे, महाराष्ट्राचं आहे, किंबहुना देशाचं तुम्ही भविष्य आहात। तुमच्या माध्यमातून अशा वाघमारे दादांसाठी अनेक लोक घडावीत आणि या सर्वांगीण विकासामध्ये तुमचा देखील हातभार लावावा। दादांनी आपलं शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये देखील आपलं नाव कमवलं आणि सारखं मान देशावरचा दुष्काळग्रस्त मुक्त व्हावा म्हणून त्यांनी एक काव्यसंग्रह लिहिला। आणि 1990 साली त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करून पहिल्यांदा आमदारकी मिळवली। त्याच्यानंतर 95 साली आणि इथल्या ज्या सगळ्या पाण्याच्या योजना ज्या बघताय तुम्ही, त्या धोंडीराम वाघमारे दादा यांच्या कार्यकाळात त्या पूर्ण होऊन मार्गत्वाला लागलेल्या आहेत। आणि आज आपण ज्या आजूबाजूला हा जो सगळा हिरवगार परिसर बघतोय, याचं खरं श्रेय एकमेव दादांचं आहे की त्यांनी त्या काळात त्या योजना मंजूर केल्या आणि आज आपला हा संपूर्ण परिसर मान तालुक्याचा हा जलमय करण्यामध्ये त्यांचा हा सिंहाचा वाटा होता। मानदेश आवाजसाठी अप्पासू गायकवाड, गोंदवले। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेश आवाज चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।